नागपुरात अंमली पदार्थांच्या तस्करीवर मोठी कारवाई करताना एमआयडीसी पोलिसांना मोठं यश आलं आहे। पोलिसांनी 53 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या एमडी ड्रग्जसह 2 आरोपींना रंगेहात अटक केली। ही कारवाई ऑपरेशन थंडर अंतर्गत करण्यात आली आहे। एमडी ड्रग तस्करीवर मोठी कारवाई करताना नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी वानाडोंगरी संगम परिसरात छापा टाकला आणि 2 आरोपींना अटक केली। पोलिसांनी 533 ग्राम एमडी जप्त केलं, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे 53,30,000 रुपये किंमत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्सचा हा साठा राजस्थानहून नागपूरला आणण्यात आला होता आणि 31 डिसेंबरच्या जल्लोषाच्या अनुषंगानं याची विक्री केली जाणार होती। गुप्त माहितीवरून कारवाई करत एमआयडीसी पोलिसांनी 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास खासगी वाहनाचा वापर करून परिसरात सापळा रचला आणि 2 आरोपींना अटक केली। अटक केलेल्या आरोपींची ओळख रामस्वरूप बिश्नोई आणि हरिराम पालीवाल अशी आहे। दोघेही राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यातील रहिवासी आहे। झडती दरम्यान पोलिसांनी एमडी ड्रग्ज व्यतिरिक्त एक आयफोन, इतर 2 मोबाईल आणि 900 रुपये रोख रक्कम जप्त केले। जप्त केलेल्या वस्तूंची एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे 53,70,000 रुपये आहे। पोलिसांनी दोनही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। प्राथमिक तपासात राजस्थानमधील मुख्य ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचं उघडकीस आलंय। हिंगणा एमआयडीसी परिसरातील महाविद्यालयीन भागात ड्रग्ज पुरवण्याचा हेतू होता, अशी ही माहिती समोर आली आहे। एमआयडीसी पोलीस आता तस्करांच्या नेटवर्कचा तपास करत आहे, तर ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांना मोठं यश आलं आहे।